हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड केमिस्ट्री लेसन नंबर 1 सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री। हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये आपण केमिस्ट्रीसाठी आवश्यक असणारे जे पण काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, जे पण काही बेसिक टर्म्स आहेत, तर ते सगळे पाहणार आहोत। चॅप्टर पाहण्याआधी आपण इंट्रोडक्शन पाहूया की नेमकं केमिस्ट्री म्हणजे काय। आपण 9वीला केमिस्ट्रीचा अभ्यास केला, 10वीला केला, त्याच्या आधीही केला असेल, पण नेमकं केमिस्ट्रीमध्ये आपण अभ्यास कसला करतो? तर केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर। आता मॅटर म्हणजे काय? तर मॅटर म्हणजे असा सबस्टन्स, कोणताही असा सबस्टन्स की जो एखादी पर्टिक्युलर प्लेस ऑक्युपाय करतो, ज्याचा स्वतःचा मास आहे। मग तो एखादा पेपर का असेना, जर आपण पेपरला जमिनीवर ठेवलं तो एखादी पर्टिक्युलर स्पेस ऑक्युपाय करतो आहे, सोबतच पेपरला स्वतःचा मास आहे, म्हणजेच तो काय झाला, मॅटर झाला। आता मॅटर सॉलिड असेल, मॅटर लिक्विड असेल, किंवा मॅटर गॅशियस असेल, किंवा मॅटर प्लाझ्मा असेल। प्लाझ्मा म्हणजे काय, आपण 10th स्टँडर्डला पाहिलं, एक जेल लाईक सबस्टन्स। ओके, सो मॅटर कोणत्याही स्टेटमध्ये असू शकतो। मग कंपास असेल किंवा काही वॉटेवर जे पण तुमच्या आजूबाजूला आहे ते सगळं मॅटर आहे। आता हे मॅटर कशापासून बनतं? सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट काय आहे? ॲटम। ॲटमपासून नंतर एलिमेंट, त्याच्यापासून नंतर मॅटर, हे सगळं काही सायकल तुम्हाला माहिती आहे। मग आता केमिस्ट्रीमध्ये आपण काय करतो, जे मॅटर आहेत तर त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काय येतं की त्याचं बॉइलिंग पॉईंट काय आहे, त्याचं मेल्टिंग पॉईंट काय आहे, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, ते कोणाशी रिॲक्ट करणार, वॉटेवर जे पण आहे ते सगळं केमिकल प्रॉपर्टीजमध्ये। सो त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, एका पर्टिक्युलर कंडिशनमध्ये त्याच्यामध्ये कोणते फिजिकल आणि केमिकल चेंजेस होतात, ते सगळं काही आपण केमिस्ट्रीमध्ये पाहतो। म्हणजे केमिस्ट्री इज नथिंग बट स्टडी ऑफ मॅटर्स, इट्स फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल केमिकल चेंजेस जे पण एका पर्टिक्युलर कंडिशनमध्ये होतात, तर या सगळ्याला आपण केमिस्ट्री असं म्हणतो। पर्टिक्युलर कंडिशन म्हणजे काय? सपोज की एखाद्या ठिकाणी खूप हाय टेम्परेचर आहे, तर त्या ठिकाणी तो मॅटर, त्याच्यामध्ये कोणते केमिकल फिजिकल चेंजेस होत आहेत। एखाद्या ठिकाणी खूप कोल्ड कंडिशन आहे, त्या ठिकाणी त्या मॅटरमध्ये कोणते फिजिकल केमिकल चेंजेस होत आहेत, या सगळ्याचा अभ्यास आपण केमिस्ट्रीमध्ये करतो। ओके, सो केमिस्ट्रीमध्ये अजून काय काय येतं ते आपण पाहूया। केमिकल इज अ सेंट्रल सायन्स। सेंट्रल सायन्स म्हणजे काय? तर केमिकल हा एक कोर सब्जेक्ट आहे। म्हणजे काय, तर केमिस्ट्री प्रत्येक ठिकाणी आहे। केमिस्ट्री कुठे कुठे आहे? फिजिक्समध्ये आहे, बायोलॉजीमध्ये आहे, आणि इतर ज्या पण काही सायन्सच्या ब्रांच आहेत त्या सगळ्यामध्ये केमिस्ट्री आहे। तुम्ही म्हणता की आता आम्ही तर डॉक्टर होणार आहे किंवा आम्ही तर इंजिनियर होणार आहे, मग आम्हाला केमिस्ट्रीचा काय उपयोग? तर डॉक्टर जेव्हा तुम्ही होणार आहे तेव्हा तुम्ही इंजेक्शन वापरणार, तुम्ही मेडिसिन्स वापरणार, ते कशाने बनलेत? ऑब्वियसली केमिकल रिॲक्शन्समुळे। मग तुम्ही जर डॉक्टर होणार आहात, देन यू शूड हॅव टू नो अबाउट केमिस्ट्री। तुम्हाला केमिस्ट्रीच्या प्रत्येक गोष्टीची माहिती असायला पाहिजे। तुम्ही इंजिनियर बनणार आहात, इंजिनिअरिंगमध्ये जे पण सगळे सबस्टन्सेस आहेत ते एक प्रकारचे मॅटर आहेत, ते कसे बनले, त्याच्यामध्ये कोणतं केमिकल प्रपोर्शन आहे, हे सगळं काही तुम्हाला माहिती असायला पाहिजे। म्हणजेच तुम्हाला भलेही तुम्ही तुम्ही भले इंजिनिअरिंग करा किंवा डॉक्टरिंग करा, काय पण करा, पण तुम्हाला केमिस्ट्री आवश्यक आहे। ओके, सो केमिस्ट्री हे सगळ्या सायन्सच्या ज्या काही ब्रांचेस आहेत त्याचं मेन आहे। इट्स नॉलेज इज रिक्वायर्ड इन द स्टडीज ऑफ फिजिक्स। फिजिक्समध्ये पण केमिस्ट्री यूजफुल आहे। बायोलॉजिकल सायन्समध्ये, आता तुम्ही म्हणाल की फिजिक्समध्ये कुठेतरी केमिस्ट्री आहे, पण बायोलॉजीमध्ये कसं काय आहे? तर बायोलॉजीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपली बॉडी कशाने बनली आहे? वेगवेगळ्या ऑर्गन्सनी बनली आहे। त्या ऑर्गन्समध्ये काय आहे? सेल आहे। सेलमध्ये काय आहे? न्यूक्लियस आहे। न्यूक्लियसमध्ये आहे DNA। DNA कशाने बनलं आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या DNAला आपण काय म्हणतो? बायोमॉलिक्यूल। DNA कशाने बनले? वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लियोटाइड बेसेसमुळे। सो हे जे सगळे न्यूक्लियोटाइड्स आहेत, तर हे सगळे काय आहेत? एक प्रकारचं केमिकल आहे, एक प्रकारचे केमिकल मॉलिक्युल्स आहेत, एक प्रकारचे केमिकल कंपाऊंड्स आहेत। म्हणजे बायोलॉजीमध्ये कुठे ना कुठेतरी केमिकलचा संदर्भ आहे, म्हणजे केमिस्ट्रीचा संबंध आहे। फिजिक्समध्ये पण केमिस्ट्रीचा संबंध आहे। फिजिक्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स वगैरे बघतो, कसे बनले ते? असे बनले का? नाही, तर त्या मशीन्समध्ये असणाऱ्या प्रत्येक सबस्टन्स हा एखाद्या ॲटमपासून, मॉलिक्यूलपासून बनला आहे, म्हणजे त्या ठिकाणी पण केमिस्ट्री आहे। आता फिजिक्समध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा बिल्डिंग्स वगैरे, सपोज की बिल्डिंग्स वगैरे बनवले जातात, इंजिनिअरिंगमध्ये आपण बघूया की खूप मोठे मोठे प्रकारचे बिल्डिंग्स बनवले जातात। बिल्डिंग्समध्ये बनवण्यासाठी सिमेंट पाहिजे। सिमेंट आपण असं हायचं अप्लाय करतो का? नाही, सिमेंटमध्ये आपण वॉटर अप्लाय करतो, म्हणजे वॉटर टाकतो, सँड टाकतो, हे एक प्रकारचं आपण मिक्सचर तयार करतो आहे। हे काय आहे मिक्सचर? इट इज ऑल्सो केमिस्ट्री। म्हणजे प्रत्येक ठिकाणी केमिस्ट्री आहे। ओके, सो स्पेस सायन्स असो, अप्लाइड सायन्स असो, अर्थ सायन्स असो, प्रत्येक ठिकाणी केमिस्ट्री आहे। द स्कोप ऑफ केमिस्ट्री इज इन एव्हरी एस्पेक्ट ऑफ लाईफ। प्रत्येक ठिकाणी, जीवनाच्या प्रत्येक ठिकाणी केमिस्ट्री आहे। फॉर एक्झाम्पल, द एअर वी ब्रीथ, आपण एअर घेतोय म्हणजेच काय? आपण ऑक्सिजन घेतोय, कार्बन डायऑक्साईड एक्सेल करतोय, म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन होते। द फूड वी ईट, आपण चपाती खाणार, भाजी खाणार, पंचपक्वान्न, श्रीखंड खाणार, सगळं खाणार, पण त्या सगळ्या फूडचं पोटामध्ये डायजेशन झालं पाहिजे। डायजेशन होतं आहे म्हणजे काय होते? केमिकल रिॲक्शन होते, ते डायजेशन होणार, त्यापासून प्रोटीन मिळणार, परत लिपिड्स मिळणार, कार्बोहायड्रेट मिळणार, हे सगळं काही आपण 10th स्टँडर्ड चॅप्टर नंबर 2, 3 मध्ये पाहिले, 2 मध्ये पाहिले। ओके,
सो हे जे काही सगळं आपल्या बॉडीमध्ये होते, केमिकल रिॲक्शन्स, एनर्जी प्रोड्यूस होते, ATP जे आहे किंवा कार्बन डायऑक्साईड, पायरुविक ॲसिड, सगळं हे जे काही आपल्या बॉडीमध्ये आहेत केमिकल्स आहेत, म्हणजे केमिस्ट्री आपल्या बॉडीमध्ये आहे. आपली बॉडी केमिस्ट्रीपासून बनली आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. जे पण आपले फ्लुइड्स आपण घेणार आहोत, म्हणजे जे पण ज्यूस, वॉटर वगैरे जे काही आपण पिणार आहोत, तर ते सगळ्या त्याची पण केमिकल प्रोसेस होऊनच डायजेशन होणार आहे. मग आपले क्लोथ्स जे पण बनवले जातात ते पण फॅक्टरीजमध्ये काहीतरी केमिकल्स अप्लाय करून त्यांचा कलर दीर्घकाळ राहावा यासाठी वगैरे केमिकल्स अप्लाय केले जातात. ट्रान्सपोर्टेशन आहे, फ्यूल सप्लायज आहे, प्रत्येक ठिकाणी केमिस्ट्री आहे. So though it is an ancient science, due to development and advancement in science and technology, chemistry has developed as modern science. जरी केमिस्ट्री एन्शियंट सायन्स असेल, म्हणजे पूर्वीपासूनचं सायन्स असेल, तरी पण आता केमिस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट झाली आहे. खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजीमुळे, आणि त्याच्यामुळेच केमिस्ट्री आता एक ॲडव्हान्स किंवा मॉडर्न सायन्स बनलेला आहे. ओके, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट in sophisticated instruments expanded our knowledge of chemistry, which now has been used in applied sciences such as medicine, dentistry, engineering, agriculture and in daily home use products. आपण आपल्या घरामध्ये बरेचसे प्रोडक्ट वापरतो, कोलगेट वापरतो, सोप वापरतो. प्रत्येक गोष्ट केमिकलपासून बनलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण 7th स्टँडर्डला सोप कसा तयार करायचा हे शिकलो होतो. तर त्यामध्ये आपण बरेचसे सबस्टन्सेस ॲड केले होते. ते काय होते की केमिकल रिॲक्शन आहे. सोप बनवणं म्हणजे पण कोलगेट बनवणे केमिकल रिॲक्शन आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्याही गोष्टी वापरतो त्या प्रत्येक गोष्टीमागे कुठे ना कुठेतरी केमिस्ट्री आहे. इंजिनिअरिंग असो, डॉक्टर असो, डेंटिस्ट असो, ॲग्रिकल्चर असो, मेडिसिन असो, प्रत्येक ठिकाणी केमिस्ट्री आहे. सो केमिस्ट्रीचं कौतुक झालं. आता आपण केमिस्ट्रीचं नेचर पाहूया की नेचर ऑफ केमिस्ट्री काय आहे. आता आपण म्हणतो की केमिस्ट्री आहे, हां ठीक आहे, पण केमिस्ट्रीमध्ये पण ब्रांचेस आहेत. जसं की आपण सायन्स घेतो 11th तर त्याचे ब्रांचेस आहेत की फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे. ओके, सो याचे 3 ब्रांचेस आहेत, मेन 3 ब्रांच आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की केमिस्ट्रीचे पण ब्रांच आहेत, जसं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, फिजिकल केमिस्ट्री आहे, बायो केमिस्ट्री आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे. बापरे, केमिस्ट्री यामधल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीशी तुमचा परिचय झाला आहे. कसा काय, आपण चॅप्टर पाहिलं होतं बघा, तुमच्या सगळ्यात आवडता चॅप्टर 10th स्टँडर्ड, चॅप्टर नंबर 9, कार्बन कंपाऊंड्स. किती मस्त होता ना. तर त्या चॅप्टरमध्ये आपण बरेचसे हायड्रोकार्बन्स पाहिले होते. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय, तर बेसिकली हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्या कार्बन्सचं बॉन्डिंग हायड्रोजनसोबत आहे त्याला आपण हायड्रोकार्बन्स म्हणतो. म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन हे दोघंच फक्त एलिमेंट्स ज्यामध्ये असतात त्याला आपण हायड्रोकार्बन्स म्हणतो. सो असे जे काही हायड्रोकार्बन्स असतात ते आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण त्यांच्या बॉन्डिंगचा, त्यांचे केमिकल, फिजिकल वगैरे सगळी प्रॉपर्टीज यांचा अभ्यास करतो. मग इनऑर्गॅनिक म्हणजे काय, तर जे आपण ऑर्गॅनिकमध्ये अभ्यास करतो ते अभ्यास केल्यानंतर जे पण सगळं उरतं ते सगळं इनऑर्गॅनिकमध्ये, म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये आपण कार्बन आणि हायड्रोजनच्या बॉन्डिंगचा अभ्यास करणार. ओके, सो तो अभ्यास केल्यानंतर जे पण इतर सगळं उरतं केमिस्ट्रीमध्ये तर ते सगळं जातं इनऑर्गॅनिकमध्ये. ओके, सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन्स ऑफ कंपाऊंड्स ऑफ कार्बन. म्हणजे कार्बनचे जे काही कंपाऊंड्स आहेत, त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत, जे पण रिॲक्शन्स आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करतो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मग तुम्ही म्हणाल कार्बन फक्त ऑर्गॅनिकमध्ये असतं, असं काही नाही. कार्बन डायऑक्साईड जे की ऑर्गॅनिक नाही आहे, 3 ऑर्गॅनिकमध्ये येतं. कसं काय, त्याच्यामध्ये तर कार्बन आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की असं नाही आहे की प्रत्येक वेळी ज्याच्यामध्ये कार्बन असतं किंवा ज्याच्यामध्ये फक्त कार्बन असेल तेच फक्त ऑर्गॅनिकमध्ये जातात, असं काही नाही. काही असे पण कार्बन कंपाऊंड्स आहेत की जे इनऑर्गॅनिकमध्ये आहेत. मग नेमकं ओळखायचं कसं कुठले ऑर्गॅनिकमध्ये कुठले इनऑर्गॅनिकमध्ये, तर असे काही कार्बन कंपाऊंड्स की ज्यांचं बॉन्डिंग हायड्रोजनसोबत असतं तेच फक्त ऑर्गॅनिकमध्ये जातात. पण असे काही कार्बन कंपाऊंड्स की ज्यांचं बॉन्डिंग ऑक्सिजनसोबत असेल किंवा इतर कोणत्याही एलिमेंटसोबत असेल ते इनऑर्गॅनिकमध्ये जाऊ शकतात. ओके, पण कार्बन आणि हायड्रोजन इनऑर्गॅनिकमध्ये जाऊ शकत नाही. ओके, सो आफ्टर दॅट फिजिकल केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स अंडरलाईंग केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण काय पाहतो की असे काही फॅक्टर्स, असे काही प्रिन्सिपल्स की जे केमिस्ट्रीमध्ये युजफुल आहेत. मग वेगवेगळे टर्म्स असतील, वेगवेगळे प्रिन्सिपल्स असतील, त्याचे केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज असतील, केमिकल फिजिकल रिॲक्शन्स असतील, मग मॉलिक्युल्सचा स्टडी असेल, ॲटम्सचा स्टडी असेल, जे पण केमिस्ट्रीमध्ये आवश्यक असणारे फंडामेंटल कॉन्सेप्ट्स आहेत रिलेटेड टू इलेक्ट्रॉन्सशी निगडीत, एनर्जीशी निगडीत. तुम्ही 10th स्टँडर्डला ॲटॉमिक रेडियस पाहिले तर त्याच्याशी निगडीत ज्या पण सगळ्या प्रॉपर्टीज आहेत, मेटॅलिक कॅरेक्टर आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे आणि अजून ते ॲटॉमिक रेडियस होतं, अजून काही बरेचसं होतं. तर या सगळ्या गोष्टी सगळ्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येणार आहेत. ओके, सो इट प्रोव्हाइड्स बेसिक फ्रेमवर्क फॉर ऑल दी अदर ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीच्या ज्या काही इतर ब्रांचेस आहेत, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, बायोकेमिस्ट्री किंवा ॲनालिटिक केमिस्ट्री, या सगळ्यांसाठी एक फ्रेमवर्क तयार करण्याचं काम कोण करतं, फिजिकल केमिस्ट्री. कारण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये ज्या सगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत त्याच कॉन्सेप्ट्स इतर ब्रांचमध्ये केमिस्ट्रीचा स्टडी करण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. मग पुढे आहे बायोकेमिस्ट्री.
बायोकेमिस्ट्रीमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं आपल्या बॉडीमध्ये DNA, RNA आणि व्हॉटेवर जे पण इतर सगळ्या गोष्टी आहेत बायोमॉलिक्युल्स आहेत, तर या हे सगळे मॉलिक्युल्समध्ये प्रत्येक ठिकाणी कार्बन कंपाऊंड्स राहू दे पण केमिकल कंपाऊंड्स प्रेझेंट आहेत. आपली बॉडी तशी कार्बनीच बनलेली आहे, म्हणजे तशी आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या गोष्टी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पण येतात. पण इतर जे काही सबस्टन्सेस आहेत आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट तयार होतं, लिपिड, प्रोटीन, विटॅमिन्स सगळं जे काही तयार होतं या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत केमिकल प्रोसेस त्या सगळ्या बायोकेमिस्ट्रीमध्ये येतात. नेक्स्ट आहे ॲनालिटिक केमिस्ट्री. ॲनालिटिक केमिस्ट्री जे आहे तर ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहणार आहोतच. सो आपण ते पुढच्या चॅप्टरमध्येच पाहूया. आता सगळं नेचर घ्यायचं आहे ॲनालिटिक केमिस्ट्रीचं, सो ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहूया. ओके. सो आय होप की तुम्हाला नेचर ऑफ केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्रीचे जे पण 5 ब्रांचेस आहेत तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली असेल. आता आपण पाहूया ॲक्च्युअल केमिस्ट्रीमध्ये जाऊया. दॅट इज मॅटर. तुम्हाला मॅटर म्हणजे काय मी मगाशी सांगितलं. सो मॅटर म्हणजे असा एखादा सबस्टन्स की जो पर्टिक्युलर स्पेस ऑक्युपाय करतो आणि ज्याला पर्टिक्युलर स्वतःचं मास असतं. ओके. पण इथंच संपतं का? नाही. मॅटरचे पण 2 भाऊ आहेत. कोणते माहिती आहे? प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स. आता हे 2 प्रकार कशावरून पडले तर बेसिक ऑफ केमिकल कंपोजिशन. आता जर आपण पाहिलं प्युअर सबस्टन्सेसमध्ये तर यांच्यामध्ये केमिकल कंपोजिशन ठरलेलं असतं की डेफिनेट केमिकल कंपोजिशन असतं. पण जर आपण मिक्सचर्समध्ये पाहिलं तर डेफिनेट केमिकल कंपोजिशन वगैरे असलं काही नसतं. आता प्युअर सबस्टन्सेसमध्ये डेफिनेट केमिकल कंपोजिशन आहे, याचा अर्थ प्युअर सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज पण डेफिनेट आहेत, ठरलेल्या आहेत. पण जर आपण मिक्सचरमध्ये पाहिलं तर ह्याला ऑलरेडी स्वतःचं असं काही केमिकल कंपोजिशन नाही आहे. केमिकल कंपोजिशन म्हणजे काय? त्याच्यामध्ये एका ठराविक प्रपोर्शनमध्ये केमिकल्स नाही आहेत. ओके. सो असे जे काही मिक्सचर्स आहेत मग त्याच्यामध्ये जर केमिकल कंपोजिशन ठरलेलं नाही आहे तर अर्थातच त्याच्या प्रॉपर्टीज पण ठरलेल्या नसणार. ओके. ॲग्री. सो हे जे सगळं मी बडबडले ते सगळं या ठिकाणी लिहून दिले, ते आपण रीड करूया, मग तुम्हाला अजून चांगलं समजेल. ओके. सो प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेस हॅव अ डेफिनेट कंपोजिशन. त्याच्यामध्ये डेफिनेट केमिकल कंपोजिशन असतं. म्हणजेच प्युअर सबस्टन्सेस एका फिक्स्ड स्ट्रक्चरने फिक्स्ड प्रपोर्शनने बनलेले असतात. आता जर आपण प्युअर सबस्टन्सेसमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये प्युअर मेटल्स येतात. ओके. सो प्युअर मेटल्स म्हणजे काय? त्यामध्ये डेफिनेट कंपोजिशनमध्ये केमिकल म्हणजे डेफिनेट प्रपोर्शनमध्ये केमिकल कंपोजिशन असणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज पण सेम असणार आहेत आणि डेफिनेट म्हणजे ठरलेल्या असणार आहेत. पण जर आपण तेच मिक्सचरमध्ये पाहिलं तर त्याला केमिकल कंपोजिशन ठरलेलं नसतं. म्हणजे कसंही असतं ते ठरलेलं नसतं. ओके. म्हणजे एका प्रमाणामध्ये घेतात पण ते प्रमाण मात्र कधी ठरलेलं नसतं. नेक्स्ट आहे जर प्रमाण ठरलेलं नाही आहे तर त्याच्या प्रॉपर्टीज ठरलेल्या असतील का? नाही. आता आपण एक्झाम्पल्स पाहूया प्युअर सबस्टन्सेसचे की प्युअर मेटल्स येतात. डिस्टिल्ड वॉटर. डिस्टिल्ड वॉटर म्हणजे जे पण लहान बाळाला एकदम लहान बाळ जे असतं तर त्याला पाणी जे दिलं जातं त्याला आपण डिस्टिल्ड वॉटर म्हणतो. तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये जर कोण लहान बाळ असेल तर ड्रॉप्स वगैरे येतात, तर त्या ड्रॉपसोबतच जे लहान बाळाला सस्पेन्शन दिलं जातं तर त्याच्यामध्ये फक्त पावडर असते आणि ते पावडरमध्ये आपण पाणी टाकतो. ते पण त्या प्रोडक्टसोबत त्या मेडिसिनसोबत दिलेलं असतं. ते पाणी टाकून आपण सिरप तयार करतो आणि मग त्या बाळाला देतो. सो ते जे पाणी आपण टाकतो ते साधंसुद्धा नसतं, ते डिस्टिल्ड वॉटर असतं. म्हणजे ते एक बाळासाठी जे आवश्यक आहे तर तेच पाणी त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामध्ये कोणते हार्मफुल केमिकल्स नसतात. त्यामध्ये फक्त वॉटरचे मॉलिक्युल्स असतात. ते पर्टिक्युलर केमिकल इंडस्ट्रीजमध्ये किंवा मेडिकल इंडस्ट्रीजमध्ये वगैरे ते पर्टिक्युलरली तयार केलेलं असतं खास त्या मेडिसिनसाठी. सो ते जे पाणी असतं त्याला आपण डिस्टिल्ड वॉटर म्हणतो. ते प्युअर फॉर्म आहे पाण्याचं. नेक्स्ट आहे एक्झाम्पल ऑफ मिक्सचर्स. मिक्सचर्समध्ये काय तर पेंट, तुम्ही जे पेंट वापरता ना काय म्हणतो त्याला, ते ड्रॉइंगसाठी वापरतात ऑइल पेंट्स वगैरे, तर ते सगळे त्याच्यामध्ये ऑइल असतं म्हणजे ठराविक प्रपोर्शनमध्ये. त्याच्यामध्ये पिगमेंट्स असतात, कलरचे पिगमेंट्स. त्याच्यामध्ये अजून जे पण ॲडिटिव्ह सबस्टन्स असतील तर ते असतात. कॉन्क्रीट. घर बनवण्यासाठी कॉन्क्रीटचा वापर करतात. ते फक्त कॉन्क्रीट म्हणजे फक्त सिमेंट एवढंच आपल्याला माहिती आहे. पण कॉन्क्रीटमध्ये फक्त सिमेंट नसतं. फक्त सिमेंटने कसं लावणार? पाणी पाहिजे ना त्याच्यामध्ये. सो त्याच्यामध्ये पाणी टाकतात, त्याच्यामध्ये सँड टाकतात, सिमेंट टाकतात आणि या तिघांच्या मिक्सचरला आपण कॉन्क्रीट म्हणतो. पण हे काही ठरलेलं असतं का 1 चमचा सिमेंट 1 चमचा पाणी असं कोण टाकतं का? नाही. तर हे एक बेसिकली त्या मजुरांच्या हातामध्ये बसलेले की ते एवढं पाणी टाकलं की म्हणजे एवढं सिमेंट असतं की त्याच्यामध्ये एवढंच पाणी टाकायला पाहिजे, एवढंच सँड टाकायला पाहिजे. म्हणजे हे कोणी एक 10 ml पाणी 10 ml असं कोणी टाकतं का? तर नाही. पण प्युअर सबस्टन्सेसमध्ये मात्र ते मोजून मापनच केलं जातं. पण मिक्सचर्समध्ये मोजून मापन केलं जात नाही. जेवढं आवश्यक आहे, कुठे काही ठिकाणी सिमेंट खूप पातळ लागतं, काही ठिकाणी सिमेंट घट्ट लागतं वगैरे वगैरे, तर जेवढं हवं असेल तर त्या प्रमाणामध्ये ते बनवलं जातं. म्हणजे या ठिकाणी कोणतंही पर्टिक्युलर प्रमाण वापरलं जात नाही. आफ्टर दॅट कॅन यू टेल, सांगू शकता तुम्ही की विच आर मिक्सचर्स अँड प्युअर सबस्टन्सेस फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी कोणते मिक्सचर आहेत आणि कोणते प्युअर सबस्टन्सेस आहेत. सी वॉटर. सी वॉटर म्हणजे फक्त पाणी असतं का? नाही. त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, पण ते पर्टिक्युलर ठरलेलं असतं का? नाही की एवढं पाणी आहे समुद्रामध्ये त्याच्यामध्ये एवढंच % मीठ असणार असं काय असतं? नाही. सो हे काय मिक्सचर आहे. गॅसोलिन हे पण याच्यामध्ये पण ठरलेलं असतं का? प्रमाण तर अजिबात नाही. हे पण एक प्रकारचं मिक्सचर आहे. स्किन. आपली स्किन बऱ्याचशा मॉलिक्युल्सने वगैरे जे पण अमायनो ॲसिड्स आहेत, प्रोटीन्स आहेत, तर त्याच्यापासून स्किनमध्ये मेलॅनिन असतं, माहिती असेल तुम्हाला.
तर त्याच्यापासून बनलेली आहे. तर हे पण एक प्रकारचं मिक्सचर आहे. रस्टी नेल म्हणजे जे असं जे काही नेल आहे तर ते त्याला रस्ट म्हणजे गंजलेलं आहे ते. ओके, तर ते पण एक प्रकारचं मिक्सचर आहे. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर केमिकल कंपोजिशन आहे असं. ओके, नेक्स्ट आहे अ पेज ऑफ द टेक्स्टबुक, आपल्या टेक्स्टबुकचं पेज. तर ते पण मिक्सचरच आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपली जी पानं असतात पुस्तकाची किंवा वहीची व्हॉटेवर पानं, तर ती सगळी झाडांच्या बुंद्यापासून मिळवतात. तर मग ते कट करणं, त्याचा पल्प तयार करणं हे सगळं त्याच्यामध्ये केलं जातं. डायमंड, तर डायमंड एक प्रकारचं कार्बनचाच एक ज्याला आपण एलोट्रोप म्हणतो तर ते आहे. ओके, सो नेक्स्ट आहे प्युअर सबस्टन्सेस आर फर्दर डिवायडेड इंटू एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. आता हे जे प्युअर सबस्टन्सेस आहेत तर त्याचं कन्वर्जन केलं जातं, म्हणजेच डिव्हिजन केलं जातं, कन्वर्जन नाही केलं जातं, डिव्हिजन केलं जातं एलिमेंट्समध्ये आणि कंपाऊंड्समध्ये. एलिमेंट्स तेच ते तुम्ही पाहिले होते ना सेकंड चॅप्टर 10th स्टँडर्ड केमिस्ट्री, म्हणजेच तो आपला पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. त्यामध्ये तुम्ही 118 एलिमेंट्स पाहिले होते पेरियोडिक टेबलमध्ये. त्याचं क्लासिफिकेशन पण पाहिलं होतं, पण क्लासिफिकेशन आपण नाही पाहतो आहोत. त्याचं फक्त तुम्ही जर पेरियोडिक टेबल पाहिलं असेल तर पेरियोडिक टेबलमध्ये झिगझॅग लाईन असते. झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँड साईडला असतात ते मेटल्स, राईट हँड साईडला असतात तर ते नॉन मेटल्स, आणि त्या लाईनच्या बॉर्डरवरती जे असतात तर ते मेटलॉइड्स. ओके, सो मेटल्स म्हणजे काय, नॉन मेटल्स म्हणजे काय, मेटलॉइड्स म्हणजे काय ते पण आपण पाहतोय. पण त्याआधी आपण मिक्सचरचे 2 प्रकार बघूया, दॅट इज होमोजिनियस मिक्सचर आणि हेटेरोजिनियस मिक्सचर. ओके, सो लेट अस सी अजून काही इन्फॉर्मेशन आहे का. एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस. एलिमेंट्स हे प्युअर सबस्टन्स आहेत विच कॅनॉट बी ब्रोकन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. ऑर्डिनरी केमिकल चेंजेस म्हणजे काय, साध्यासुद्धा सामान्य केमिकल चेंजेसने एलिमेंट्स आपण ब्रेकडाऊन करू शकत नाही. हां, त्याला ब्रेकडाऊन करायचं असेल तर काही स्पेसिफिक सायंटिफिक प्रोसेसेस आहेत, त्याच्यानुसार ब्रेकडाऊन केलं जाऊ शकतं. प्रत्येक एलिमेंट्सचं होईलच असं नाही, पण केमिस्ट्रीमध्ये बरेचसे असे सबस्टन्सेस आहेत की ज्यांचं एका पर्टिक्युलर म्हणजे त्याच प्रोसेसने फक्त त्याचं सिम्प्लिफिकेशन वगैरे केलं जातं, तर त्यानुसार केलं जाऊ शकतं. पण जर आपण साधं पाहिलं, वॉटर आहे, वॉटरचे मॉलिक्युल्स आपण ब्रेक करू शकतो. म्हणजे जर आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी वगैरे पाठवली तर ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेपरेट होतं. पण आपण हायड्रोजनला ब्रेकडाऊन करू शकतो का, फक्त हायड्रोजनला नाही करू शकत. सिम्पलर मेथडनी, सिम्पल केमिकल रिॲक्शननी आपण त्याला ब्रेकडाऊन नाही करू शकत. सो एलिमेंट्स म्हणून काय आहेत, प्युअर फॉर्म आहेत, प्युअर सबस्टन्सेस आहेत. एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. आता मेटल्स कोणाला म्हणायचं, तुमच्या गळ्यामध्ये किंवा कानामध्ये छान कानातले असतील, मुलींच्या हातामध्ये मुलांच्या कडे वगैरे असतील, तर हे सगळे जे आहेत ते मेटल्स आहेत. मग मेटल्सचं लश्कर असतं. लश्कर म्हणजे काय, ते शायनी असतात. सोन्याचे कानातले चमकतात ना, सो ते काय मेटल्स आहेत, ते शायनी आहेत. अर्थात सोनं प्युअर फॉर्ममध्ये आपण वापरत नाही, कारण सोनं प्युअर फॉर्ममध्ये खूप सॉफ्ट असतं आणि त्याला आकार वगैरे देणं शक्य नसतं. पण हां, त्याच्यामध्ये काही मिक्सचर्स असतात मेटल्सचेच. नेक्स्ट आहे कंडक्ट हीट आणि इलेक्ट्रिसिटी. आता मेटल्स हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. का कंडक्ट करतात मेटल्स हीट आणि इलेक्ट्रिसिटी, कारण त्यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आउटर मोस्ट शेलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात जे ट्रॅव्हल करत असतात पूर्ण ॲटममध्ये. सो त्याच्यामुळे ते ट्रॅव्हल करत असताना त्याच्यामध्ये एक व्होल्टेज तयार होतं, पोटेन्शियल डिफरन्स तयार होतं आणि ते पूर्ण टर्मिनलमध्ये, पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्हमध्ये ते फ्लो होतं आणि त्याच्यामुळे मेटल्सच्या आतमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होत, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास आउट केली जाते प्रत्येक एका इलेक्ट्रॉनपासून दुसऱ्या इलेक्ट्रॉनकडे, आणि म्हणून मेटल्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. हीट पण सेम वेने कंडक्ट करतात. कॅन बी ड्रॉन इन टू वायर. तुम्हाला माहिती आहे कॉपरची वगैरे वायर तयार करतात, हे तर माहिती असेलच. सो आपण जेव्हा कॉपरची वायर तयार करतो तर कॉपरला एका थिन वायरमध्ये, एका थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये आपण कन्वर्ट करतो. सो हे जसं कन्वर्जन आपण करू शकतो. का करू शकतो, त्याच्यामध्ये डक्टाईल नावाची प्रॉपर्टी आहे म्हणून. त्याच्यानंतर आहे की ॲल्युमिनियमचे वगैरे पत्रे बनवतात. ओके, पत्रा बनवला जातो ना, तर तो जो पत्रा आहे तर तो आपण हॅमरिंग करून बनवतो, एक थिन शीट बनवतो. तर ते आपण हॅमरिंग जे करतो तर ते का करतो, तर त्या ॲल्युमिनियमची एक प्रॉपर्टी आहे, ते मेटल आहे, त्याची एक प्रॉपर्टी आहे की ते मेलिएबल आहे. त्याच्यामुळे आपण त्याला हॅमरिंग करून त्याचं एक शीट लाईक स्ट्रक्चर तयार करू शकतो. आता तुम्ही जर फ्ल्युरिन वगैरे घेतलं, फ्ल्युरिन काय, हॅलोजन आहे, नॉन मेटल आहे, त्याला तुम्ही असं हॅमरिंग करू शकता का, नाही, कारण ती त्याची प्रॉपर्टीज नाही आहे, कारण ते मेटलच नाही आहे. ओके, आता मेटलचे एक्झाम्पल्स काय आहेत, तर या ठिकाणी गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयरन, मर्क्युरी एक्सेट्रा. ओके, हे सगळे काय आहेत, मेटलचे सबस्टन्सेस आहेत, एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मर्क्युरी हे जे सबस्टन्स आहे किंवा हे जे मेटल आहे तर ते रूम टेम्परेचरवरती लिक्विड फॉर्ममध्ये असतं. बाकी जर आपण पाहिलं गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयरन, तर हे रूम टेम्परेचरवरती कसं असतं, सॉलिड स्टेटमध्ये असतं. पण जर आपण मर्क्युरी पाहिलं तर ते लिक्विड स्टेटमध्ये असतं. ओके, नेक्स्ट आहे नॉन मेटल्स. नॉन मेटल्स एक्झॅक्टली अपोजिट आहे मेटल्सच्या. हे तुम्ही 7वी 8वीपासून आय थिंक शिकताय, मेटल्स आणि नॉन मेटल्समधला फरक काय आहे. तर नॉन मेटल्सला लश्कर नसतं, पण एक्सेप्शन आहे ते म्हणजे आयोडाईन आणि डायमंड. कारण डायमंड आणि आयोडाईनला लश्कर असतं, डायमंड चकाकतं, आयोडाईन पण चकाकतं. पण हे काय आहेत, ॲलोट्रोप्स आहेत. डायमंड काय आहे, कार्बनचा ॲलोट्रोप आहे. तर हे दोघं एक्सेप्शनल सोडले तर बाकी इतर कोणत्याही नॉन मेटलला लश्कर नसतं.
नेक्स्ट आहे दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी. ते हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर्स आहेत. ते हीट इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत, त्याच्यामधून हीट इलेक्ट्रिसिटी पासआउट होत नाही. पण याच्यासाठी एक्सेप्शन आहे ते म्हणजे ग्रेफाईट पण कार्बन सेलोट्रोप आहे, ते मात्र इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं. ओके, पण इतर जे पण नॉन मेटल्स आहेत तर ते हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. नेक्स्ट आहे कॅनॉट बी हार्म्ड इंटू शीट्स ऑर ड्रॉन इंटू वायर्स बिकॉज दे आर ब्रिटल. आपण त्याचे शीट्स किंवा वायर्स तयार करू शकत नाही कारण त्याच्यामध्ये डक्टिलिटी मेलॅबिलिटी नसते, कारण ते ब्रिटल असतात. ब्रिटल म्हणजे काय, आपण जर त्यांना त्याच्यावरती हॅमरिंग केलं तर जसं की चॉक कसा तुकड्यांमध्ये डिवाईड होतो तर त्याप्रमाणे ते डिवाईड होतात. नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स, आयोडीन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, एक्सेट्रा. हे सगळे काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. ओके, आता मेटलॉइड्स म्हणजे काय. सो सम मेटल्स हॅव प्रॉपर्टीज इंटरमिडिएट बिटवीन मेटल्स आणि नॉन मेटल्स, त्यांना आपण मेटलॉइड्स किंवा सेमी मेटल्स असं म्हणतो. असे जे काही सबस्टन्सेस असतात जसं की सिलिकॉन हा असा सबस्टन्स आहे की ज्यामध्ये मेटलच्या पण प्रॉपर्टीज आहेत, नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टीज आहेत, मग त्याला आपण मेटलॉइड किंवा सेमी मेटल म्हणतो. असे सबस्टन्सेस की ज्यामध्ये मेटलच्या पण काही प्रॉपर्टीज आहेत, नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टीज आहेत, आम्ही इकडचे पण आम्ही तिकडचे पण, यांना आपण मेटलॉइड्स म्हणतो. मग सिलिकॉन आहे, आर्सेनिक आहे, जर्मॅनियम आहे, एक्सेट्रा. ओके, सो हे सगळं झालं एलिमेंट्सबद्दल. एलिमेंट्सचे 3 प्रकारचे आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स, आणि त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली. त्यानंतर आहे कंपाऊंड्स. कंपाऊंड्स आर द प्युअर सबस्टन्सेस. कंपाऊंड पण प्युअर सबस्टन्सेस आहेत, बट विच कॅन बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलियर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. आता जर आपण पाहिलं तर वॉटर H2O एक कंपाऊंड आहे. बऱ्याच वेळा वॉटरचं एक्झाम्पल झालं आहे, पण तरी आपण वॉटरच घेऊया. वॉटर एक काय आहे, कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये H2O आहे. आता H2O हे जे त्याचं केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे आणि वॉटर आहे. सो ह्याचं आपण सिम्प्लिफिकेशन म्हणजे हे आपण डिवाईड म्हणजे वेगवेगळे करू शकतो. ओके, ते आपण हायड्रोजन वेगळं करू शकतो, वॉटर वेगळं करू शकतो जर आपण इलेक्ट्रिकल चार्ज वगैरे फ्लो केला तर. म्हणजे कंपाऊंड्समध्ये जे असतात, कंपाऊंड्स जे असतात तर त्याचं आपण ते सिम्पलियर पार्ट्समध्ये आपण डिवाईड करू शकतो एकदम साध्या केमिकल चेंजने सुद्धा. ओके, ब्रेकडाऊन आपण करू शकतो. सो नेक्स्ट आहे इन अ कंपाऊंड 2 or 3 एलिमेंट्स आर कंबाइंड इन अ फिक्स्ड प्रपोर्शन. पण एक गोष्ट आहे की कंपाऊंडमध्ये 2 किंवा अधिक एलिमेंट्स असतात, पण ते एका फिक्स्ड प्रपोर्शनमध्ये असतात. जसं की वॉटर आहे H2O, यामध्ये हायड्रोजनचे 2च एलिमेंट असणार आहेत आणि ऑक्सिजनचा एकच एलिमेंट असणार आहे. कुठे पण गेला वॉटर तरी पण असंच तुम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट आहे मिक्सचर्स कंटेन्स 2 or more सबस्टन्सेस इन नो फिक्स्ड प्रपोर्शन अँड मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स. पण जर तुम्ही पाहिलं जे मिक्सचर असतं, मिक्सचर म्हणजे काय, कोणतं पण मिक्सचर, भेळ घ्या भेळ, तर भेळमध्ये कसं असतं, एक ठराविक प्रपोर्शनमध्येच मेवा, ठराविक प्रपोर्शनमध्येच चिवडा, असं काय म्हणजे चिवडा नाही शेव वगैरे असं काय असतं का नाही, ते कोणत्याही प्रपोर्शनमध्ये असू शकतं आणि ते सिम्पल मेथडने आपण सेपरेटही करू शकतो. म्हणजेच जे कंपाऊंड्स आहेत आणि मिक्सचर आहे त्यामध्ये फरक असा आहे की कंपाऊंड्स भलेही 2 आणि इतर एलिमेंट्सचे तयार होत असले तरी पण त्यामध्ये सगळ्या एलिमेंट्सचं फिक्स्ड प्रपोर्शन असतं, बट मिक्सचरमध्ये फिक्स्ड प्रपोर्शन नसतं. ओके, सो नेक्स्ट आहे मिक्सचर्स आर फर्दर डिवायडेड इंटू होमोजिनस अँड हेटेरोजिनस. मिक्सचर्सचे पण 2 प्रकार पडतात, एक असतं होमोजिनस, एक असतं हेटेरोजिनस. सॉल्युशन्स आर होमोजिनस. सॉल्युशन काय असतात, होमोजिनस मिक्सचर्स असतात बिकॉज द मॉलिक्युल्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट सोल्यूट अँड सॉल्यूट आणि सॉल्वंट्स आर युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट इट्स बल्क. आणि आता होमोजिनियसमध्ये शक्यतो सस्पेन्शन असतात किंवा सॉल्युशन्स असतात. आता होमोजिनियसमध्ये काय असतं, एक सॉल्यूट असतो, एक सॉल्वंट असतो आणि त्यापासून मिक्सचर तयार होतं. पण जर आपण हेटेरोजिनस पाहिलं, इन हेटेरोजिनस मिक्सचर्स द मॉलिक्युल्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स आर नॉट युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू द बल्क. म्हणजे फॉर एक्झाम्पल सस्पेन्शन ऑफ एन इनसॉल्युबल सॉलिड इन अ लिक्विड. म्हणजे एखादं इनसॉल्युबल सॉलिड आहे ते जर तुम्ही लिक्विडमध्ये टाकलं तर ते एकदम प्रॉपरली मिक्स होणार का नाही, सो ते हेटेरोजिनस मिक्सचर आहे. पण एखादा सॉल्यूट आहे, एखादा सॉल्वंट आहे, तो जर तुम्ही मिक्स केला तर ते युनिफॉर्मली मिक्स होतं. जसं की पाण्यामध्ये जर तुम्ही मीठ टाकलं तर ते युनिफॉर्मली मिक्स होणार, म्हणजे पूर्ण मिक्सचर तयार होणार. सो ते काय झालं, होमोजिनस. आणि हेटेरोजिनस म्हणजे पूर्णतः असं एक मिक्सचर नसतं, आपण ते सेपरेटली करू शकतो. ओके, आफ्टर दॅट स्टेट्स ऑफ मॅटर, जे की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऑलमोस्ट हा व्हिडिओ 25 मिनिट्सपर्यंत गेला असेल आय थिंक सो. तर आपण स्टेट्स ऑफ मॅटर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आणि त्यानंतर आपण चॅप्टर कंटिन्यू करूया. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही जर लाईक केलं तरच मला कळेल की हा व्हिडिओ कसा होता किंवा आवडला की नाही आवडला. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी पुढचे पार्ट्स अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.